आहे ग्लॅक्सोसोम्स आहे, बरोबर आहे, ते चालू आहे ना आपला, राईट. चला, स्मरणशक्ती बऱ्यापैकी आहे, अजून तर गेलेली नाही. ज्यावेळेस जाईल त्यावेळेस सगळं गुंडाळून घेऊ आपण, सगळं काही कळणार झाले, काही समजणं झाले म्हणून मलाच, बरोबर आहे ना. हां, चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, हे थोडंसं बारकाने लक्ष द्यायचं याच्यामध्ये. These membrane bound organelles contain enzymes. काय शब्द या ठिकाणी, दीज म्हणजे कोण, ग्लायोक्सिसोम्स, बरोबर आहे. हे काय करतात या ठिकाणी, दीज मेम्ब्रेन, याचं आवरण बाउंड, बांधलं जातं त्या ठिकाणी. कोणाला, ऑर्गनेल्स, कोणाला, सेलचे ऑर्गनेल्स जे आहेत त्यांना कंटेन, त्याच्यामध्ये काय असतं, contain the enzyme that convert fatty acid to sugar. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. हे तुम्हाला सांगतो बघा, शरीराला अन्न हे कमी अन्न असणे हे घातक आहे आणि अति आहार अन्न खाणे सुद्धा घातक आहे. त्या आहारामध्ये फॅटी ॲसिड, लिपिड ज्याला आपण म्हणतो, तेलकट पदार्थ जर आपण खाल्ले तर ते तेलकट पदार्थाचं आपल्या शरीरामध्ये फॅटनेसपणा येतो, आपल्या शरीरामध्ये स्थूलपणा ज्याला आपण म्हणतो, मोटापन जिसको बोलेंगे, बराबर है, जो जरूरत नहीं है उसकी. आता ते मोठापणा त्या ठिकाणी कसं की एवढे मोठ्या शेताचं ढेरी अशी पूर्ण आहे शरीरामध्ये, तर त्याला खालचं बी दिसेनाचं, असं करून असं, लक्षात आलं. हां, तर असं त्याला कधीतरी बघायची तशी वेळ येते. हां, चल, तर तो प्रकार त्या ठिकाणी. आता हे एक शास्त्र आहे, याचं लक्षात घ्या तुम्ही. आहारामध्ये बघा, लक्षात घ्या, अति तिथे माती सगळं आहे, आवश्यकही आहे, बरोबर आहे. हे खरं तर तुम्हाला त्या यावर्षी बॅलन्स ऑफ डाएट म्हणून होता धडा, आहार, संतुलित आहार, समतोल आहार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अन्न कोणतं किती घ्यायला पाहिजे दररोज, त्याच्या एजनुसार, वयानुसार, शरीर प्रकृतीनुसार, बरोबर, असा त्याचा अर्थ होता त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ते दिलेलं होतं. आता ते पुढं आहे की नाही मला माहीत नाही, अजून काही बघितलं नाही, बहुतेक आता जुन्या सिलेबसमध्ये होतं, आताचं नाही, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी हे अभ्यास करत असताना तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना याच्यामध्ये सांगायची आहे की आपण आहारामध्ये खूप कमी प्रमाणात तेलकट पदार्थ वापर करायचा. अजून नाही, आता तुम्हाला इथून सुरुवात होते, कळत नाही. ते फॅटी मटेरियल जे असेल तर त्याच्यातून कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये तयार होतो, ते बीपी आणि शुगर होऊन, बीपी आणि हार्ट अटॅक होऊन माणूस मरण्याची शक्यता जास्त असते, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन इथं का म्हटलं त्या ठिकाणी, इथं त्याने असं म्हटलेलं आहे, फॅटी ॲसिड जे फॅटने तयार केलेले जे मटेरियल जे आहेत, आपण स्निग्ध पदार्थ खाल्लेले, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं म्हणलंय, शुगरमध्ये. कारण फॅटी ॲसिड हे ऑलरेडी चरबी आहे, तेलकट पदार्थ आहे ते, लक्षात आलं. म्हणून साधं अन्न हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. कळालं तुम्हाला. तेलकट पदार्थ जास्त खाऊ नये, लक्षात आलं. जिभेला आपला काय वाटतं, जिभेला खायला, आपली जीभ ही बदमाश आहे, बदमाश, बरोबर आहे. खायला चांगलं मागते ना, बरोबर आहे. चांगलं मागत असेल तर आहारासाठी योग्य असलेले ते चांगलं खावा, ज्यामध्ये विटॅमिन्स आहे, प्रोटीन आहे, ज्यामध्ये शरीर प्रकृतीला सुदृढ अशा प्रकारचं ते खावा. मात्र तेलकट पदार्थ सेवन करू नये जास्त, लक्षात आलं काय म्हणतो. आता पुढे धडा येणार आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलेशन, तिथं सगळे डिटेल तिथे सांगेन मी तुम्हाला. असो, तर या ठिकाणी आता काय म्हणत होतो बघा, इथं जे असा शब्द असा आलेला आहे, फॅटी ॲसिड असा शब्द आहे. फॅटी ॲसिड बघा, कन्वर्ट द फॅटी ॲसिड टू शुगर. फॅटी ॲसिड म्हणजे फॅटनं तयार झालेलं जे काही ॲसिड असेल तर त्याचं रूपांतर कशात होऊ लागलंय, शुगरमध्ये.
एक गोष्ट लक्षात ठेवा, शार्करेचा रोग ज्याला आपण म्हणतो, साखरेचा रोग, आज तुम्ही घरोघरी बघितलं तर त्याचे रोगी मिळतील तुम्हाला, तुमच्या घरातच बघा तुम्ही. मात्र जी माणसं शरीर घाम गाळतात, कष्ट करतात, त्यांना मात्र होत नाही. मात्र ते सुद्धा काम करून करून एकदा जर सोडून दिले की त्यांनाही होते. आपल्या देशाची संस्कृती आता म्हणण्यापेक्षा कुठली आहे त्या ठिकाणी, कशी संस्कृती आहे, बसू संस्कृती आहे. एकदा बसली की निवांत चल द्या आपलं, चलू द्या चलू द्या चलू द्या सर, आम्ही बोलत नाव काही काम करणं, नुसतं बसून ऐकताव, हे बरं वाटते. लक्षात आलं का? चालायचं म्हणजे नको सर नको. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे एक सांगतो, आपलं कॉलेज वर असल्यामुळे तुम्हाला घरातून इथून वॉकिंग करता येते. वॉकिंग का पाय कशाने येतो का, मोटरसायकलवर येतात तर नाही ना. शक्यतो आपण पायी येणं शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. अपवादात्मक प्रसंगामध्ये बोललो बरोबर, अपवादात्मक प्रसंगामध्ये तुम्ही वाहनाचा वापर केला तर चालतं. शरीरासाठी आता वॉकिंग हे अत्यंत आवश्यक व्यायाम आहे. सर्वात बेस्ट व्यायाम कोणता असेल तर वॉकिंग. रनिंग तर त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. मात्र रनिंग करत जर आपण जर सुटलो तर लोक येड्यात काढतात, अर हे काप ओळले त्याच्या मागे आणखी दुसरे, त्याच्या मागे आणखी दुसरे. नाही चोर तर सोड घ्या, ते चोर तर आता चोर म्हणण्यापेक्षा आता ह्यानं पळायला लागलं, काप ओळायला की म्हणजे येते ह्याचे मित्र ह्याच्या मागं, आणखीन दुसरे आणखीन त्याच्या मागं मित्र, आणखीन दुसरे कोणतरी मित्र मागं. म्हणजे काय, म्हणजे आता ते तर सर्वात आता लक्षात घ्या. तर हे मला मुद्दा जे म्हणजे शिकवत मी काही मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे काही जीवनाशी अत्यंत आवश्यक असलेले सांगत असतो. कारण तुम्ही खूप मोठी प्रगती केलेली आहे, खूप मोठे विद्वान झालात, पंडित झालात, आणखीन मोठमोठ्या पदावर गेलात, तर शरीर प्रकृती जर सांभाळली नाही तर सगळं पूर्ण फुकट जातं. हे विषय फुकट. लहान लहान लेकरांना तर सुद्धा त्या ठिकाणी शार्करीचा रोग होतोय, लक्षात घ्या. शुगर मराठी बोललेलं नाही जमत. शार्करा हे मराठी शुद्ध आहे. शार्करेचा रोग म्हणा, शुगर म्हणा, शुगर. इंग्रजी कळते आम्हाला, इंग्रजी बराबर है. उर्दू के बच्चों को शक्कर की बीमारी बोलेंगे, समझते हैं ना. हाँ, अब हर घर घर में है. लक्षात घ्या. तुम्हाला आता हे कसं होतंय तुम्हाला सांगतो. 2-3 गोष्टी आहेत. शरीराचा श्रम कमी झाल्यामुळे होते. घाम जर गाळलं नाही, काम करताना आपल्या शरीरातला घाम निघाला पाहिजे, एक मुद्दा. आता काम न असल्यामुळे आता वाहनाची सोय झालेली, पावलावर वाहन झाले. मी सेवकाला सांगतो, अरे जरा झेरॉक्स करून आण म्हणलं, असं म्हणतं, त्यांना काय म्हणतात करतं. आता हे काय करू लागते चर्चा आहे. म्हणजे आता माझ्याकडचं इथं गाडी नाही आहे, दुसरे सांगा की जरा घेऊन द्या की. तुम्ही सांगितलं तर कुणी देते, पण मला बरोबर नाही, तुम्ही सांगा. म्हणजे मानसिकता काय झालेली आहे, वाहन गाडी वाहन पायी चालायची नाही. तुम्हाला मुलींना विशेषतः सांगतो, चालणं हे बेस्ट एक्सरसाइज आहे. तुम्ही घरून जर पायी जर इथं येत असाल आणि इथून जर पायी जर घरी देत असाल तर तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला घरी गेल्यानंतर जेवण 2 घास जास्त जाते व्यवस्थित. नाहीतर तुम्हाला मी सांगतो, बसल्या बसल्या असे हाडकोडले वारा आले की उडून गेल्यासारखा, जग तर मला बरंच वाटत ना, माझं चक्कर हिलाल आहे, माझं डोकं दुखलालंय, अंग दुखायला, भूकच लागे ना, खाऊच वाटे ना. हे पोरांना जमतं, हे बोंबलत फिरते, धडान पडते, तिकडून तिथपर्यंत जाते, तिकडून इथपर्यंत जाते, पळत जाते तिने. ह्यांचं काही नाही त्या बाबतीत, ह्यांचं मला चिंता लागत नाही. आला लक्षात. इथं जाऊ नको म्हणलं की एका ठिकाणी जा म्हणलं की 10 ठिकाणी जाऊन येते. पण मुलींना तसं नसतं ना, बरोबर आहे का. मुली उगी फिरवला, हाय का फिरवली की माय पोरी ती, अगं माय 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 असा आपत आहे. त्या पोरीला भिवूनच फिरत नाहीत, बरोबर आहे. अरे बरं तू गप रे तो, हे हराम को खाते माराता, ह्याची पायली भरली. आता आहे, आता वेळ आहे. आता हे पहिलं शब्द, नंतर आता जास्त बोलू नको.
हां ऐका 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 बस बस 6 तुझे नंबर येऊ आले हां. तर लक्षात आलं काय म्हणतो. तर हे मी शिकवत का सांगतो, जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. खूप मी शिकवलेलं आहे. शरीर प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही, अटॅक आला, माणूस मरून गेला. BP शुगर झाले, त्याच्यानं मरून गेला. काय उपयोग आहे ते शिकवायचं. मग ते शरीर प्रकृती जर व्यवस्थित जर असली तर शरीरासाठी मला असं म्हणायचं आहे, दररोज 1 तास निश्चित द्यायला पाहिजे. 1 तास दररोज. सकाळी जमलं सकाळी द्या, संध्याकाळी जमलं संध्याकाळी द्या. त्याच्यामध्ये एक्झरसाईज आली, व्यायाम आला, वॉकिंग आली, जे काही तुम्ही आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे शरीराला मूवमेंट करणाऱ्या क्रिया करताल ते सर्व तुम्हाला मान्य आहेत. आता इथं कसं झालं माहिती आहे का, आपल्या शिराडोनमध्ये म्हणण्यापेक्षा आता व्यायाम हे पुरुषच करतात अशी प्रथा झालेली आहे. असं नाही. व्यायाम एक्झरसाईज हे महिलांना सुद्धा, मला असं वाटतं आपल्या शिराडोनमध्ये जिम वगैरे नाही वाटतं, आहे का रे? आहे का? तालीम जिम असेल, मात्र लेडीजसाठी तर नाही सर, आहे की नाही? हां नाही. आता कुठं मोठं मोठं आता सगळ्या भमाभम पोरी अगोदर म्हणतात, आम्हाला काहीच नाही, हे नाही ते नाही, लई दुःख असतं त्यांचं. बरं असो. तर मला असं म्हणायचं की असायला पाहिजे. नसलं तर त्या ॲक्टिव्हिटीज आपण घरी करायच्या. झोपेतून उठल्याबरोबर, फ्रेश झाल्याबरोबर वैयक्तिक जे विधी आहेत आपल्या ते पूर्ण केल्यानंतर, तोंड धुतल्यानंतर सर्वात अगोदर तेच काम करेल. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. लक्षात घ्या. मी तो शब्द आलेला आहे, फॅटी ॲसिडपासून शुगर कसं तयार होणार आहे. तुम्ही जे अन्न जे घेतायत ना, त्या अन्नामध्ये सुद्धा साखर असते, कार्बोहायड्रेट असतात. तुम्ही काही खा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हे जे काही खातायत ना, तुम्ही म्हणतात सर मला शर्करेचा रोग झाला, सर मी साखर कधी खाल्ली नाही, गोड कधी खाल्ली नाही तरी झाला. अगं बाई त्याच्यात नाही, परंतु ते अन्न जे आहे ना, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, जे काही त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये साखर असते. प्रमाण कमी जास्त असतो. जे कडू लागतं त्याच्यात साखर राहत नाही. कारळ, बरोबर आहे, कारळामध्ये राहत नाही, बरोबर आहे. ते शरीरामध्ये खूप खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर लिंबाचा पाला खावा म्हणत नाही बरं, परंतु खायला पाहिजे. रस करून तुम्ही एक जर त्याचं ते पान असतं ना, 1-2 पान मिळालं तर, तुम्हाला मी सांगतो, हे लिंबाचं झाड एवढं महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं आहे, मेडिसिनल प्लांट आहे हो. पण आपल्याला कदर का नाही माहिती आहे का, जिथे पिकतं तिथं कोण खाते म्हणलं तर. बरोबर आहे, आपल्याला खूप पिकतं नाही तर, बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्वच माहीत नाही. जिथे कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी मेडिसिनल प्लांट म्हणून औषध वापर करतात त्याचा. अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक औषधं तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नाहीतरी एखादा मार लागलेला आहे, जखम झालेली आहे, तुम्ही लिंबाचा पाला असं पूर्ण करा, त्याच्या हातावर पूर्ण असं त्या ठिकाणी लावा, हां, तर ते बॅक्टेरिया त्याच्यावर ग्रोथ होणार नाहीत. लक्षात आलं. साखरेचं ज्यांना रोग झालेला आहे, आता साखरेचा रोग एकदा झालं ना, त्याला काहीच करता येत नाही. फक्त नियंत्रण करता येते, निर्मूलन करता येत नाही, नष्ट करता येत नाही. साखरेचा रोग झाला तर लक्षात घ्या, बरोबर, फक्त नियंत्रण करता येते, बरोबर. मग त्याच्याऐवजी जर आपलं त्या बाउंड्रीवर तिथपर्यंत पोहोचवलं तर आपण दररोज लिंबाचा पाला 1-2 पानं आपण चवळून जर त्याचा ज्यूस आपण जर पिला, सुरुवातीला कडू लागते, बरोबर आहे, परंतु ती जर सवय लावून जर घेतली तर आपल्या शरीरासाठी योग्य आहे. हे फक्त इथं सांगतो. लक्षात आलं. हे सहज त्याच्याबद्दल विषय आला, त्याच्यामुळे मी कल्पना दिली. आता बरंच आणखीन पुढं कधी आलं तर मी सांगतो आणखी. पुढे बघा, फॅटी ॲसिड टू कन्वर्ट फॅटी ॲसिड टू शुगर दे कॅन बी ऑब्झर्व्ड इन सेल ऑफ जर्मिनेटिंग सीड. काय म्हणतंय, दे कॅन ऑब्झर्व्ड, हे निदर्शनास येतात कोणामध्ये, इन सेल, पेशीमध्ये. कोणते, जर्मिनेटिंग सीड्स. जर्मिनेटिंग म्हणजे उगवत असलेले, त्याला जर्मिनेटिंग म्हणतात. उगवणार जमिनीमध्ये आपण पेरलं ना, बिया पेरलं ना, बिया जे उगवतात ना, बी उर्दू के बच्चे उगवता समझता है ना, जो अंदर से कोम फूटता है ना, उसको बोलेंगे जर्मिनेटेड सीड्स, वेर द सेल यूटिलाइज द स्टोर्ड फॅट्स. त्या ठिकाणी सेल उपयोगात आणतात काय, स्टोर्ड फॅट्स. स्टोर्ड फॅट म्हणजे साठवलेलं फॅट्स. ओके, ॲज अ सोर्स ऑफ शुगर.
शुगर म्हणून त्याचा वापर केला जातो. कधी कधी बघा त्या ठिकाणी सळपातळ माणसाला भूक लवकर लागते. जर जाडजूड माणूस असेल तर भूक लागत नाही जास्त. का लागत नाही? तेवढी तीव्रतेची लागत नाही. का? त्याच्या शरीरामध्ये जे फॅट्स असतात ते फॅटचा युटिलाइज होतो. कशामुळे? काय म्हणून? शुगर म्हणून. साखर जी लागते आपल्याला पेशींना तर ते त्या ठिकाणी कशाचा उपयोग होतो? त्या ठिकाणी फॅटचा उपयोग होतो असा त्याचा अर्थ. ओके, तर तो शब्द त्यासाठी झालेला आहे. काय म्हणतात त्या ठिकाणी? वेअर द सेल युटिलाइज स्टोर्ड फॅट ॲज अ सोर्स ऑफ शुगर टिल कुठपर्यंत? टिल इट स्टार्ट फोटोसिंथेसायझिंग ऑन इट्स ओन, ज्यामध्ये त्यांचं फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही तोपर्यंत. फोटोसिंथेसिस लक्षात आलं? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण, पौधे खुद का अनाज खुद तैयार करते हैं. सूरज की रोशनी में उनके अंदर रहने वाला क्या हरापन जिसको बोलेंगे उसको क्लोरोप्लास्ट बोलते हैं. कार्बन डाइऑक्साइड लेके माहौल में से, बराबर है, तो वो कार्बोहाइड्रेट अनाज तैयार करते हैं, उसको फोटोसिंथेसिस कहेंगे. चला, या ठिकाणी एक ग्लायोक्सिसोम्सची आकृती दिलेली आहे. वर मेम्ब्रेन असं उल्लेख केलेला आहे, मध्ये मॅट्रिक्स आहे आणि सेंटरमध्ये कोर असं म्हणलेलं आहे. कोर म्हणजे काय? कोर म्हणजे गाभा. गाभा समजताय ना? अंदरूनी बीच में का हिस्सा. राईट. चला आता पुढे ही माहिती. त्याच्यानंतर आता बघा नंतरचं सेल ऑर्गेनेल्स आहे मायटोकॉन्ड्रिया. बघा मायटोकॉन्ड्रिया हे या ठिकाणी काय आहे? त्याच्यामध्ये सिंग्युलर. मायटोकॉन्ड्रिया हे अनेकवचनी आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, बराबर आहे. एकवचनी असेल तर माइटोकॉन्ड्रियन. एकवचनी अनेकवचनी समझता ना? अब लड़कियों को बात करें, एक बच्ची को बात करें, एक लड़की है, बराबर है. ये सिंगुलर हो गया, एकवचनी. एक कुछ बोल रहे हम, लड़कियां. अनेक जास्त आलं, जास्त मुली आलं तर तसं या ठिकाणी काय? मायटोकॉन्ड्रिया, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये सिंगुलर मायटोकॉन्ड्रियन. मायटोकॉन्ड्रिया हे अनेकवचनी, मायटोकॉन्ड्रियन हे एकवचनी. सिंगुलर असं म्हणलेलं आहे, सिंगल, हे लक्षात घ्या, बाकी दुसरं काही नाही त्यामध्ये. चला आता हा एक सेल ऑर्गेनेल खूपच महत्त्वाचा आहे. लक्षात आलं काय म्हणतो? आता या सेल ऑर्गेनेलची थोडीशी तुम्हाला रफली कल्पना देतो असा या ठिकाणी अर्थ आहे. याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने ओव्हल आकृती असते त्याची. ओव्हल शब्द लक्षात आला तुम्हाला? ओव्हल कशाला म्हणायचं? अंडाकृती. गोल म्हणायचं नाही बरं का. अंडा गोल नाही होता है, लक्षात. अंडा एग्स. हां, तर आता बघा, आता हे वरचा सरफेस हा पृष्ठभाग आहे, बरोबर आहे. आता ह्याचं जर आपण जर सेक्शन जर घेतलं, मधला भाग जर आपण जर बघितला, अशा प्रकारचं स्ट्रक्चर येते. बोलणं करे कळालं आहे. आणि आता बघा, हा आतला सेक्शन घेतल्यानंतर, कट केल्यानंतर असं आपण असं स्ट्रक्चर दिसते. मग त्याच्यामध्ये हे वरचा मेम्ब्रेन, हे आतला मेम्ब्रेन, आणि वरचं हे फ्लुइड आहे, ज्यामध्ये असतं हे फ्लुइड, दरोरो पदार्थ, एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ, बरोबर. हे मॅट्रिक्स आहे, आउटर मॅट्रिक्स, बरोबर आहे. हे आउटर मॅट्रिक्स आणि हे त्याच्या मध्यभागी असणारा, या ठिकाणी याच्यामध्ये असणारा, या ठिकाणी काय म्हणू आपण? इनर मॅट्रिक्स. लक्षात आलं काय म्हणतो? आणि त्याच्यानंतर याच्यावर हे बोटासारखा भाग आहे ना, हे बोटासारखा भाग, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन, याला क्रिस्ट असं म्हणतात. आणि त्याच्यावर अशी F1 पार्टिकल्स असतात. बरोबर. आता हे F1 पार्टिकल, हे F1 पार्टिकल असं आपण म्हणू. आता F1 पार्टिकलचं स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं तर डिटेलमध्ये असं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघा, हे हेड आहे, हे स्टॉक आहे आणि हे बेस आहे. लक्षात आलं काय म्हणतो? राईट. आणि याचा हा भाग, हा मॅग्निफाय करून आपण जर बघितलं तर हाही बघता येतं, म्हणजे मोठं करून त्याच्यामध्ये
हे डबल लेअर आपल्याला असले दिसेल. परंतु आता मी फक्त ढोबळमानाने काय काय स्वरूप आहे ते या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. कळालं? आता या सेल ऑर्गनेलचं महत्त्व काय आहे याची डिटेल माहिती आता सांगतो. बघा बघा पुस्तकामध्ये बघा. हां बघा, दीज आर इम्पॉर्टंट सेल ऑर्गनेल्स. म्हणजे हा सेलचा ऑर्गनेल मायटोकॉन्ड्रिया काय आहे? महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. लक्षात आलं काय म्हणतो? आता आपल्या शरीरामध्ये सर्व भाग आवश्यक आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काही भाग आहेत. उदाहरणार्थ हृदय आहे, बरोबर, खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस हात जर नसलं तर चालतंय, पाय नसलं तर चालतंय, हृदय नसेल तर चालतंय का? नाही. आणखीन तुम्हाला सांगतो, मेंदू खूपच महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. जीभ एखादं नसेल तर भागते, बरोबर. कान नसेल तर चालतंय, डोळे नसेल तरी जगलेलं आहे, बरोबर आहे. लक्षात आलं का म्हणतो? मग त्याच्यानंतर पाय नसेल तरी चाललेलं आहे, मात्र मेंदू नसेल तर जिवंत राहू शकतो का? नाही. म्हणजे असा त्याचा अर्थ, म्हणजे हा एवढा महत्त्वाचा तशा पद्धतीचा आहे. बघा त्याच्यामध्ये काय या ठिकाणी सांगतोय? हां, दीज आर इम्पॉर्टंट सेल ऑर्गनेल इन्व्हॉल्ड इन ॲरोबिक रेस्पायरेशन. ॲरोबिक रेस्पायरेशन होतं त्याच्यामध्ये, ते पुढे नंतर सांगतो त्याचा. मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे काय हो? म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मी शिकवलेलं आहे. मायटोकॉन्ड्रिया प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतं असं म्हणलेलं आहे. आणि मला आता सांगा, प्रोकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं आणि युकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं? कोण सांगतील? कोण सांगतील? कोण सांगतील? हां सांग. बर, करेक्ट आहे. एक ढोबळमानाने असा अर्थ, खरं तर अर्थ त्याचा वेगळा त्या ठिकाणी आणखी डिटेल. आपण सहज आपण म्हणतो हे केंद्रक नसलेले म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि केंद्रक असलेले युकॅरियोटिक. म्हणजे केंद्रकाचा आवरण नसतं फक्त प्रोकॅरियोटिकमध्ये, हे अगोदर सांगितलं मी तुम्हाला. आणि केंद्रक द्रव्य, ते केंद्रकातलं मधलं द्रव्य असलेलं सगळं राहते असं. व्हेरी गुड, छान. मग तिलाच का विचारलं माहिती आहे का? सगळे खाली बघत होते घेऊन. आता आपल्याला विचारतात बाबा मग खाली. तिनंच एकटी असं बघत होती की मला लक्षात आला आत्मविश्वास, हिला जमतंय, बाकीला कोणालाच नाही. आणि त्यांना जमत नाही असं बघून असं नाही बघत, खाली बघतो नको किरकिरी, जाऊ देऊ ग, भागलं तर भागलं असं. हां चला, म्हणून या ठिकाणी काय? मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड रेड ब्लड कॉर्पसल्स. रेड ब्लड कॉर्पसल्स कोणाला म्हणायचं? किती लोक सांगते रेड ब्लड कॉर्पसल्स? कित्येक वेळा सांगितलेलं आहे, पुन्हा सांगावं लागते. त्याच्या पुढेच आहे हो शॉर्ट फॉर्म, त्याच्या पुढेच आहे हो. पुस्तकातलं सुद्धा बघून सांगत नाही हो, काय अवघड आहे. मी तर म्हणतो तुमच्या ताटात पंच पक्वान जरी आणून जर दिलं तरी खाणार नाही तुम्ही, अजिबात खात नाही मी. आम्हाला तुम्हीच खाऊ घालावं लागतंय असं म्हणता काही वाटतंय मला आता. बरं ठीक आहे बाबा, मी खाऊ घालतो, जमत नाही आम्हाला, तोंडात घालावं लागतं म्हणता काही वाटतंय. ठीक आहे बाबा, लेकरांनी तोंडात घातलं, जमत नाही, चावून द्यावं लागते असं म्हणतात काही की वाटतंय. बरं चावून दिलं मी, गिळून पण तुम्हीच द्या. अरे गिळून दिल्यानंतर तुमच्या पोटात कुठं जातंय? ते माझ्या पोटात जाईल, बरोबर आहे. तिथंच आहे. तिथं रेड ब्लड कॉर्पसल्स बघा त्या ठिकाणी, त्यालाच काय म्हणतात? RBC. आता RBCला मराठीमध्ये काय म्हणतात ते सांगा हो. हां सांगा, डोकं लढवत चला, बोलत चला, आपसात बोलू नका. अरे आपसात बोलू नको, तिला धडाका तर वरून खालून फेकून देईन बेटा. हां सांगा. RBC तांबड्या पेशी, ही बहुत बार बोलावं म्हणे, बरोबर आहे काय? हे तुम्हाला तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, बरोबर आहे, हे तुम्ही 10वीच्या अगोदर तुम्ही शिकले तुम्ही. चला पुढे. देअर शेप मे बी ओव्हल or spherical or spiral strips like. का म्हणताय?
याचा आकार अंडाकृती, थोडंसं गोलाकार असेल, और स्पायरल स्ट्रिप्स, स्ट्रिप्स म्हणजे पट्टे असल्यासारखे, बरोबर, असं त्यांना म्हणतं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी इट इज ए डबल मेम्ब्रेन बाउंड ऑफ सेल ऑर्गेनेल्स. आता खरं तर हे 2 मेम्ब्रेननी बनलेली आहे ही मेम्ब्रेन. ही जी मेम्ब्रेन आहे ना, डबल मेम्ब्रेन आहे ही, बरोबर. मी सिंगल दाखवले म्हणजे डबल आहे. अशा पद्धतीची, आणि इथे सुद्धा डबल मेम्ब्रेन आहे. राईट, या पद्धतीची डबल मेम्ब्रेन, बरोबर आहे. आता इथं आकृतीमध्ये आहे ते सगळं डबल मेम्ब्रेन वगैरे, ते तुम्ही त्याच्यामध्ये बघा. त्याच्यानंतर बघा, इट इज ए डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स. त्यामध्ये सेल ऑर्गनेल बांधलेलं असतं. कोण ग बाई? बाबा लक्षच नाही, त्याच्यामुळेच विचारलं तुला. तू निवांत बसलीस, जसं एखादं शेठ जे बसते का निवांत आपलं, हां चलते आपलं, काय नाही, आराम म्हणलं सारखं. ये आराम का मामला नहीं है. तू कोणाला तरी बोलत होती, काही संभाषण काही होतं का, काही देवाणघेवाण काही, मग का बोलते? बोलू नको, बैस 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 असं बोललं की मी प्रश्न विचारतो. कारण लक्ष राहत नाही, उत्तर देतात येत नाही, कारण बोलण्याकडे लक्ष राहतं ना, आणि इकडं लक्ष राहतं तर सगळ्यांना येतात. आता इतिहास कशात चालू आहे आपला, कशाचं शिकवणं चालू आहे? मायटोकॉन्ड्रिया असं म्हणा, पेशी म्हणू नका ग. पेशी म्हणलं की आता पेशीमधलं सेल ऑर्गनेल्स असा त्याचा अर्थ आहे. बरं चला, काही हरकत नाही, पुढे बघा. मग काय म्हणतं या ठिकाणी, आउटर मेम्ब्रेन इज परमिएबल टू, outer membrane is permeable to various metabolites due to presence of a protein. बघा, वरचं मेम्ब्रेन कसं आहे, परमिएबल आहे, बरोबर आहे. आउटर मेम्ब्रेन इज परमिएबल टू व्हेरियस मेटाबॉलिटीज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्रोटीन, प्रोटीनमुळे, बरोबर आहे. मेटाबॉलिक म्हणजे चयापचय म्हणजे काय, त्याच्यात आतली होणारी अभिक्रिया. अब अभिक्रिया, बच्चे, उर्दू के बच्चे, अभिक्रिया किसको बोलेंगे? मिसाल के तौर पे बोलता हूँ, तुमने घर से खाना खा के आए हैं या पानी पी के आए हैं या कुछ भी लिए हैं, तो तुम्हारे जिस्म के अंदर उसका क्या होता है, अनाज का पचना, दैट इज मेटाबॉलिज्म. तुम्हारे सेल तक वो उसके अंदर जो अनाज के अंदर जो ग़िज़ा है वो पहुँचना, उसको मिलना, दैट इज ए मेटाबॉलिज्म. उसकी ग्रोथ होना, दैट इज ए मेटाबॉलिज्म. अंदरूनी हिस्सा पूरा तुम्हारा मूवमेंट चलना, जिस्म के अंदर का तुम बैठे हुए हैं लेकिन अंदर, दैट इज ए मेटाबॉलिज्म. समझ में आगा? हां चला. मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी, पोरिन और पर्सन्स पार्टिकल्स, बघा त्याच्यामध्ये काय म्हणते, द इनर मेम्ब्रेन इज सेलेक्टिव्हली परमिएबल टू फ्यू सबस्टन्सेस ओनली. काही सबस्टन्सेस मध्ये त्याच्यामध्ये जाऊ शकतात, परमिएबल असा त्याचा अर्थ आहे. ओके, बोथ मेम्ब्रेन आर सेपरेटेड बाय ए स्पेस कॉल्ड आउटर चेंबर. त्याला वरचा भाग आपण म्हणतो. आता दोन्हीच्या मध्ये असणारा भाग आहे बघा, हे याच्या आणि याच्यामध्ये असणारा, बरोबर, हा भाग कोणता आहे, आउटर आहे, आणि त्याच्यामध्ये असणारा एकदम इन्नर आहे, असा त्याचा अर्थ. चला पुढे बघा. इनर मेम्ब्रेन शो द सेव्हरल फिंगर लाईक और प्लेट लाईक फोल्ड्स. क्रिस्ट कशाला म्हणायचं आपण, हे क्रिस्ट आहे, हे क्रिस्ट आहे. लक्षात आलं का म्हणतो, हा क्रिस्ट आहे. लक्षात, बोटासारखा भाग, आणि त्या बोटावर सारख्या भागावर F1 पार्टिकल्स आहेत. ही F1 पार्टिकल, हे F1 पार्टिकल इथे दिलेले, त्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये देतो. चला, द इनर मेम्ब्रेन शो द सेव्हरल F1 फिंगर लाईक or pallets like folds. Christi, inner membrane bears numerous particles, oxysome and cytochrome
दॅट इज ए इलेक्ट्रॉन कॅरियर्स. आता त्याच्यातून इलेक्ट्रॉन वाहतात असं म्हणतात त्यांना. आता हे पुढच्या, मला असं वाटतं की ते पुढच्या धड्यामध्ये आहे इलेक्ट्रॉन कॅरियर्स काय, तर ते नंतर आपण बघू याच्यामध्ये ते. ओके, पुढे इनर मेम्ब्रेन एन्क्लोजेस ए कॅव्हिटी इनर चेम्ब्रेन कंटेनिंग ए फ्लूइड मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कंटेन फ्यू कॉईल. त्या मॅट्रिक्समध्ये फ्यू कॉईल काय आहे ऑफ ए सर्क्युलर DNA RNA 70S टाइप्स ऑफ रायबोझोम्स. 70 टाइप्स ऑफ म्हणजे त्याचे प्रकार त्या ठिकाणी, त्याच्यावर त्या ठिकाणी रायबोझोम्स असतात. रायबोझोम कुठं होतं आपण अगोदर बघितलं सांगा बरं. अगोदर होतं, अगोदर शिकलेलं आहे. रायबोझोम ह्याच्यावर असल्यामुळे हे असा दिसतो असं सांगितलेलं आहे मी. एकही मुलगी नाही, एकही मुलगा नाही सर. मी असं सांगितलेलं होतं की याच्यावर रायबोझोम असल्यामुळे याचा पृष्ठभाग खडबडीत दिसतो. खडबडीत कोणचा बोलो आप, बोलो, बता दिया, हिंट दे दिया, इशारा दे दिया है. कोण सांगते? हां सांग. हां सांग. हां उभं सांग. हो काही चुकलं, काही चिंता करायची नाही. चला पुढे बघा. या ठिकाणी काय म्हणत होतो ते, हे तुम्हाला या ठिकाणी इथे या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे मी. हां, inner membrane encloses a cavity of inner chamber containing the fluid matrix. Matrix contain a few coil or circular DNA RNA, 70S types of ribosomes, lipids and various enzymes of Krebs cycle. हे सगळे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी क्रेब्स सायकल होण्यासाठी मदत होते. आता हे क्रेब्स सायकल आता काय फक्त इथं शब्द आलेला आहे. एक सायकल आहे, ते 12वीमध्ये डिटेल याच्यावर माहिती आहे, तिथे आपण या ठिकाणी बघू. अँड अदर पाथवे. हां आइए ना सर. तो लिहूंगा अभी किसका तो नहीं मेरा है. आपका है क्या? हाँ लेता हूँ. इसकी वजह क्या है, मेरे को NPS में कन्वर्ट करने के लिए डॉक्यूमेंट बोला करने के लिए. नहीं चलता ना, ले तो लो. बच्चा होता है कि 12वीं के ले दूंगा मैं जब तक खोजेंगे. हाँ आपका दूसरा है क्या? दूसरा है ये चाबी जो चालू है. तो उसकी बेल हुई कि अभी कि नहीं? अभी नहीं होंगी. हाँ ठीक है, कोई बात नहीं. जितना मिला और अच्छा आपने को हो. जास्त मला तर चांगलंच आहे. कोई वाईट आहे काय का? तुम्हाला वाटतं का सर जावा इथून पळून जावं लवकरात लवकर, वाटतंय का? नाही, एखाद्याला वाटत असेल, त्याला झापलं ना मी किरकी जाऊ तुम्ही असं म्हणणार. पण तुमची इच्छा असून नसून काही उपयोग नाही, ऐकावंच लागतं ते. बरोबर आहे, असो. चला काही हरकत नाही. तर हे अशा पद्धतीने आता इथं मायटोकॉन्ड्रियाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी बघा काय आहे इथं आकृती. इथं मायटोकॉन्ड्रियाची आतला भाग सगळं हा मॅग्निफाय करून मी या ठिकाणी बघतो, तुम्हाला दाखवतो. आता मला या ठिकाणी दिसतंय बघा, हे याच्यामध्ये F1 पार्टिकल इथं दिलेले आहेत. आता हे मोबाईलमध्ये मी तुला मोठं करतो, तुमच्या पुस्तकात मोठं करता येत नाही का? येतंय? नाही जमत नाही. नाही तर तुम्ही म्हणताल तुमचा मोबाईल द्या, आम्ही करून बघता. हां माझा मोबाईल माझ्यासाठी उपयोग होईल. तर ह्याच्यामध्ये हे सगळे दिलेले आहेत. इथं रायबोझोम वगैरे दिले आहेत बघा. इथं बघा, हे F1 पार्टिकल या क्रिस्टवर आहेत. रायबोझोम इथं वरती आहे त्या ठिकाणी, आणि मॅट्रिक्स, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन हे सगळं दिलेलं आहे. बरोबर आहे, याच्यामध्ये आहे, पुस्तकात आहे, काही चिंता नाही. तेवढंही जर बघितलं पुस्तकातलं तर सार्थक झालं. लक्षात आलं काय म्हणतो? हां नाहीतर सर तुम्ही लई जवळून बघला, आम्हाला दाखवू ना झाला, आम्हाला कसं कळावं? तुमच्याकडे मोबाईल आहे, बरोबर आहे, पण तुमच्याकडे जरी असलं तर उपयोग होत नाही. आता मी एवढं मोठं करून इथं दाखवलेलं आहे, बरोबर, एवढं मोठं केलेलं आहे. तुम्ही ऑनलाईनचे पिरियड बघता का नाही मला माहीत नाही. मला तर वाटतं कोणी बघत नसाल बाबा, ओके याडा नाद आहे आपला ते, बरोबर आहे. त्याच्यावर मात्र तुम्हाला एवढं मोठं दिसतंय सगळं. लक्षात आलं? मी जेवढं यूट्यूबवर सगळं, तुम्ही म्हातारे जरी झालात तर तुम्हाला ते बघता आलं, त्यावेळेस बघावंसं वाटलं की आपल्या सरांचे पिरियड आहेत बाबा, हे असं आहे, तर बघता येतं. मी डिलीट करणार नाही. लक्षात आलं? हां चालतं, ओके, काही हरकत नाही. चला आता बघा, हे सगळे नावं मी या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली.
आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी इथं बघा, या ठिकाणी बघा DNA कुठं असतं तर त्याचा संदर्भ या ठिकाणी दाखवून दिला आहे मी. DNA कसं असतं ते, बरोबर. त्याच्यामध्ये बघा रायबोझोम इथं बघितलं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आहे. वरच्या मेम्ब्रेनच्या मध्ये जे मॅट्रिक्स आहे तर आउटर मॅट्रिक्स आहे, आतला असेल तर इनर मॅट्रिक्स आहे. आणि स्पेस दोघांच्या मध्ये इंटरमेम्ब्रेन स्पेस. आता आतल्या मेम्ब्रेनमध्ये असणारं जी रिकामी जागा त्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नंतर हे F1 पार्टिकलचा या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा. खाली बेस म्हणून आहे, पेडिसिल म्हणून आहे, त्याला स्टॉक आपण म्हणू शकतो. मी इथं स्टॉक म्हणलेलं आहे, इथं पेडिसिल म्हणलेलं आहे. स्टॉक म्हणजे देठ, पेडिसिल म्हणजे देठ असा त्याचा अर्थ आहे. आणि हेड डोक्याचा भाग असा त्याचा त्या ठिकाणी ते आहे. आणि पेडिसिलला F0 असं म्हणलेलं आहे आणि नंतर हेडला F1 असं नाव दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो मी, आता याच्यामध्ये या ठिकाणी आलेला हा भाग आहे, इथे आहे काय म्हणतो या ठिकाणी. आता क्रिसचा जो भाग आहे, बरोबर, त्याच्यामध्ये डिटेल असं कोणते भाग कसे आहेत तर आणखीन त्यांना हा मॅग्निफाय करून त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि ते कोणकोणते आहेत तर त्याचा आपण या ठिकाणी त्याचा विचार करूयात, बरोबर आहे. मग काय या ठिकाणी बघा, इथे या ठिकाणी दिलेलं आहे आउटर मेम्ब्रेन, बरोबर असं सांगितलेलं आहे. आणि प्रोटीन लेअर, लिपिड लेअर असे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहे. लिपिड कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. आउटर मेम्ब्रेन कोणतं बघा, आउटर मेम्ब्रेन कोणतं आहे, आउटर चेंबर कोणतं आहे. मेम्ब्रेन म्हणजे आवरण, चेंबर म्हणजे मधली जागा. आउटर मेम्ब्रेन आवरण, आउटर चेंबर त्याच्यामधली जागा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर प्रोटीन लेअरचा भाग. त्याच्यानंतर पुढे लिपिड लेअर आहे आणि F1 पार्टिकल आहे. रेस्पिरेटरी चेन अँड एन्झाईम, इंटरक्रिस्टल स्पेस, बरोबर अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. आणि मायटोकॉन्ड्रियल क्रेस्ट, F1 पार्टिकल हे त्याची नावं, त्याच्यातली हा आकृतीमध्ये दिलेली त्याची भागांची नावे आहेत. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे असं दिलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या डोक्याचा वापर करा, असलं तर करा. आहे का? हाय, मला तर कधी जाणवलं नाही बाबा. बघा असलं तर त्या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी बघा, इथं प्रश्न असा या ठिकाणी हे केलं त्यांना. नंबर 1 काय म्हणतंय, व्हाय डू वी कॉल मायटोकॉन्ड्रिया ॲज ए पॉवर हाऊस ऑफ सेल. हे तुम्हाला माहितच नसेल. त्यांना डोक्याचा वापर करा म्हणलंय, अगोदरचं इथं डोकं नाही, बरोबर. आणि हे तर न सांगितलेले सांगा म्हणते तुम्हाला. मी हे मी अजून पुस्तकात आलंच नाही शिकवायचं, तरी त्याला काय म्हणते, या मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं का म्हणतात असं म्हणतं. आता तुम्हाला शिकवण्यात आलंच नाही, तुम्हाला शिकवलेलं माहीत नाही तर हे तर न शिकवलं कसं सांगता तुम्ही. तर ताट म्हणा, हां आम्हाला माहिती नाही तर कसं सांगा आम्ही, हो काही म्हणतो का असं म्हणताल तुम्ही, बरोबर. आता मायटोकॉन्ड्रियाचा संदर्भ कसा तुम्हाला सांगतो, पॉवर हाऊस ऑफ एनर्जी याचं उदाहरण देतो तुम्हाला. हे लाईटचं पॉवर हाऊस आहे नाही तर इथून काय होतं, हां काय होतं, हां लाईट काय, हां मला हे मुद्दा पाहिजे होते, बरोबर आहे. कोणी कंट्रोल, कोणी काहीतरी वेगवेगळंच म्हणलं, सप्लाय होते इथून, बरोबर आहे. जे मागवायचे तिथून मागवली जाते, इथून सप्लाय होते. तशाच पद्धतीने हे मायटोकॉन्ड्रियाचा कार्य आहे. हे पॉवर हाऊस इथं काय करते की एनर्जी, जी काही एनर्जीमध्ये लाईटच आपण पूर्ण जिथे ते भाग आहे त्याचा परिसरात तेवढ्या भागामध्ये ऊर्जा किंवा लाईट, ऊर्जाच आपण म्हणतो, लाईट म्हणण्यापेक्षा ऊर्जाच, कारण ऊर्जामध्ये प्रकाश असतो त्या ठिकाणी तेच आहे. ते पूर्ण त्याचं जेवढं कक्ष आहे तिकडे तिथपर्यंत ते पास करते. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ही मायटोकॉन्ड्रिया सुद्धा तसंच रोल आहे. मायटोकॉन्ड्रिया काय करतं, मायटोकॉन्ड्रिया असा सेल ऑर्गनल आहे की तो स्वतः ऊर्जा तयार करतंय. कळाला मुद्दा, स्वतः ऊर्जा तयार करून ऊर्जा कोणाला पाठवते, ते सेलला. जसं हे पॉवर हाऊस ऊर्जा एकत्रित करून इथून गावामध्ये जिथे जिथे परिसरात तिकडे लाईट पूर्ण प्रकाशित करते त्या ठिकाणी,
बरोबर डिस्ट्रीब्यूट करते. तसंच आहे मायटोकॉन्ड्रिया हे सेलमध्ये राहून ऊर्जा तयार करते आणि ऊर्जा तयार केल्यामुळे ती ऊर्जा पेशीला मिळते. त्या पेशीला ऊर्जा मिळत असल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा मिळते. मी तुम्हाला सांगितलं, अगोदर सांगितलेलं आहे, आपण नेमके कुठे आहोत सांगा. हां बरोबर आहे, नेमके आपण कुठे आहोत? सेलमध्ये आहोत. सेलमध्ये, सेल पेशीमध्ये. कारण त्या एका पेशीमध्ये मानवी मनात सजीवांचे सर्व गुणधर्म आहेत. तुम्हाला मी आणखीन याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, सर्व सजीवांची उत्पत्ती मेल आणि फिमेल गॅमेटच्या सेलपासून झालेली आहे, पेशीपासून झालेली आहे. म्हणून असं मी सांगितलेलं आहे, सेलला एवढी मोठी ताकद आहे, म्हणून सेलला का म्हणतात? टोटीपोटेन्शी. टोटीपोटेन्शी पॉवर त्याच्यामध्ये. एक साधी पेशी आहे डोळ्याला न दिसणारी, मात्र त्याच्यापासून एवढा मोठा प्राणी तयार झाला. आपण सगळे एक एक प्राणी, आपण प्राणीच आहो, एवढे भले मोठे कामाना काद्याचे, बरोबर आहे का? जमिनीला वज, बरोबर आहे की नाही? हां, असं समजायला काय हरकत नाही आपल्याला. किंवा एखादा हत्ती आहे, एवढा मोठा त्या ठिकाणी एका सेलपासून तयार झालेला आहे. आणि हीच विश्वाची निर्मिती, विश्वामध्ये सजीव जे तयार झालेले आहेत, विश्वामध्ये जे सजीव तयार झालेले आहेत त्याची हीच प्रक्रिया आहे. लक्षात आलं काय म्हणतो? एका पेशीपासून बहुपेशीय तयार होणे. लक्षात आलं काय म्हणतो? याला कितीतरी वर्ष खर्च झालेले आहेत. त्याला ते कालांतराने त्याचा कालावधी असतो, बरोबर आहे? तेवढं कशाला? एक कोरोना व्हायरस किती दिवसामध्ये, बरोबर, 4-5 महिन्यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात पसरून गेला ना, बरोबर आहे? हे आपल्याला माहिती आहे की नाही? बरोबर आहे? एक जगाच्या पूर्ण इतिहासामध्ये एक वेगळ्याच अक्षरानं लिहिलं गेलेली नोंद आहे. अख्खा जग परेशान होता. आणि संकट कोणावर आलं होतं? केवळ आणि केवळ बदमाश मानवजातीवर. आपण बदमाश मानवजातीची होतो. बदमाश म्हणतो मी, का म्हणतो माहिती आहे? ह्याच्या अगोदर सांगितले मी तुम्हाला, बदमाश का? आपण फुकट खाणारे आहोत. हे झाडे आपले दाते आहेत, पण ह्यांना वगैरे आपण नष्ट करतात. आपण खाते आहोत, त्याने देते आहेत आपल्याला. कळाला ना मुद्दा तुम्हाला? म्हणून त्यानंतर आपण सांगा मला, आपण काय देतो झाडांना? काही बी देत नाही, काही बी देत नाही. तुम्ही देत नाही, निसर्गातून पडते ऑटोमॅटिक, म्हणून ते वाढताय. ते कुछ भी नहीं देते हम उसको. वो चुप थोड़ा सा चुप ड्रामा करे सारा, थोड़ा सा रोते क्या क्या पूछते कि नहीं, मैंने उतने झाड़ा लगी वहां पे उसको ये होगा, अरे तेरे कुछ बस नहीं होता हो, बराबर है? और तोड़ने की तैयारी चलती, दूसरा घर बनाने का हमको, वहां कमरे निकालने गए, हमको बहुत, हमारे स्पेस, हमारे बहुत मेंबर बढ़ गए हमारे घर में, कितने बड़े हो गए हो, पहली के 15, आदली के 16 हो गए. बराबर. तो वो झाड़ों को तोड़ते हम. अहो इथं काय होतं? इथं शेत होतं अगोदर. हा, शेत होतं. इथं पीक घेत होते, पीक आपल्याला अन्न मिळत होतं का नाही सांगा मला? बदमाश माणसाने काय केलं? आपल्या सोयीसाठी बदमाश मानवजात म्हणतो, सगळे मानवजात या जमिनीचा ऱ्हास केला. आपण सगळे आलो, अख्खा पूर्ण मानवजात आली. का आली? आपण आपल्या स्वार्थासाठी या जमिनीवर असलेले झाडं म्हणा किंवा पीक घेणारी जमीन ती कत्तल करून टाकली. बरोबर आहे? हा, नापीक काहीच नसतं नाही. इव्हन खडकावर सुद्धा पिकते, खडकावर सुद्धा झाड येते, बघितलं का नाही? हा, नापीक म्हणून त्याचं असले बदनामी करतात त्या जमिनीची. बदनामी, नापीक आम्ही काढू ना. अरे नापीक काही नाही रे बाबा. लक्षात आलं का म्हणतो? मला सांगा किती माणूस बदमाश आहे. आता मी तुम्हाला किती त्यावेळेस उदाहरण दिलं ना, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं ना झाडाचं. आणखी सांगतो, आपण चहामध्ये काय घालून पितो? दूध वगैरे पितो आपण, बरोबर ना? ते एक उदाहरण देतो तुम्हाला. त्याने हसलेलं आहे, ओळखून घेतली त्याने. बघा, गाई म्हशीचं दूध पितो का नाही आपण? ते गाई म्हशीचं दूध कुणासाठी असतो? त्याच्या पिलासाठी असते की नाही? त्याच्या बदमाश माणूस त्याचं दूध काढते चुरून, त्या गाईचं म्हशीचं चुरून काढते दूध माणसं, आणि आपण पितात.
सोचो सोचो, मैं क्या बता रहा हूं, मैं गलत नहीं बोल रहा हूं. अगर सोचेंगे तो सर, माणसाचं दूध असेल तर माणसाचे ते लेकराचं आईचं असं दूध, तर त्याचं दूध त्याने कुणाला देते का सांगा. आपली माता, अरे ऐका ऐका, आपली माता आता ऐकायला सोपं जातं. ऐका, आपली मातेचं दूध कोणाला असते? आपल्यासाठीच असते. दुसऱ्याला देते ती माता? काय म्हणते माता माहिती? माझ्याच लेकराला कमी पडलं. दुसरं जर लेकरू जर असला, त्याची आई वारलेली आहे, लक्षात घ्या का म्हणतो, ती माता स्वतःच्या लेकराला दूध पाजवत दुसऱ्याच्या लेकराला नाही पाजवत. ती लक्षात येतं ना मी का म्हणतो? दुसऱ्याच्या लेकराला दूध पाजवत नाही. का नाही पाजवत? माझ्या लेकराला कमी पडते. तुमच्या लक्षात आलं ना मी का म्हणतो ते? म्हणजे किती स्वार्थ आपला. मला या मुद्द्यातून हा मुद्दा आपल्याला तुम्हाला पटवून द्यायचा आहे की किती स्वार्थ आहे आपला, म्हणजे आपलं किती अतिक्रमण होत आहे दुसऱ्यावर. लक्षात आलं? आणि त्यांना जर तोंड जर राहिलं असतं तर रडून सांगितले असते ना तिने ते, बरोबर आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. निसर्गाच्या काही गोष्टी आहेत असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा. या ठिकाणी आणखी काय म्हणतो या ठिकाणी पुढे, म्हणून या ठिकाणी पॉवर ऑफ एक्सप्लेन इन डिटेल, हिंट, रेफर द चॅप्टर सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये हे डिटेल त्याच्या संदर्भातली रिॲक्शन तिने तिथे दिलेली आहे, त्याची माहिती असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आर मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल. म्हणजे काय म्हणते? सर्वच युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो का? बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो? असा त्याने प्रश्न विचारलेला आहे. आता सर्वांमध्येच नाही, काहीमध्ये असते काहीमध्ये नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे, ऑक्सिसोम्स. ऑक्सिसोम्स लक्षात घ्या. मी काही तुम्हाला सांगितलेल्या काही गोष्टी आहेत, जर तुम्ही बारकाने जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या गोष्टी किती करेक्ट आहेत. माणसाचा स्वार्थ किती बोकाळतो. लक्षात आलं? हे जरी मी उदाहरण जर दिलं असलं तर तुम्ही बारकाने जर विचार जर केला तर त्याच्यावरून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला त्याच्यानंतर बघा, ऑक्सिसोम या ठिकाणी काय म्हणतं? ऑक्सिसोम, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया बियर्स न्यूमरस पार्टिकल्स. त्याला ऑक्सिसोम असे म्हणतात. त्या कंसामध्ये कोणते आहेत? F1 आणि F0. तुमच्या पुस्तकामध्ये बघा F1 कशाला म्हटलेलं आहे आणि F0 कशाला म्हटलेलं आहे. F1 वरचा हा जो भाग आहे, ही हेड आहे, याला म्हटलेलं आहे, आणि खाली याच्या खाली असलेल्या बोलाला F0. कळालं तुम्हाला? असा त्याचा अर्थ आहे, ते लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बघा, F1 F0 फर्नांडिस ऑब्लिक मोरेन ऑब्लिक एलिमेंटरी पार्टिकल्स ऑब्लिक मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल्स, एवढे त्याचे पर्यायी नावं आहेत. लक्षात आलं? परीक्षेमध्ये तुम्हाला कोणतंही पर्याय टाकून तो शब्दाचा अर्थ विचारला जातो, बरोबर आहे. नाहीतर त्यावेळेस म्हणून नाही फार सरांनी आम्हाला F1 शिकवलेलं आहे, बाकी नाही शिकवलेलं, त्यांनी ते पर्याय कधी कधी टाकून असं विचारू शकतात. चला पुढे. नंतर बघा या ठिकाणी, ईच पार्टिकल कन्सिस्ट ऑफ, बघा आता मुद्द्यावर येलेलो, ऑफ हेड, स्टॉक, त्या स्टॉकला फूट असं म्हणतात, आणि नंतर हेड F1, हेडलाच F1 असं म्हणतात. त्याच्यानंतर लॉलीपॉप हेड फेसेस टुवर्ड द मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्सकडे असणारा भाग, मॅट्रिक्स मध्ये असणारा जरूर पदार्थामध्ये ते हेड असतं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर अँड फूट म्हणजे खालचा भाग F0 इज एम्बेडेड इन इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन F0, हा F0, हा F0, हा इनर मेम्ब्रेन, आतल्या मेम्ब्रेनमध्ये असतं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आला. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो ते, हेड ॲक्ट्स ॲज एन एन्झाईम
ATP सिंथसाइज. काम होतं या ठिकाणी. हेड काय करतो त्या ठिकाणी? काम करतो एन्झाईमचा. ATP म्हणजे ॲडेनोजिन ट्रायफॉस्फेट. आपण जे अन्न घेतो ते अन्नातून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. ती ऊर्जा ATPच्या स्वरूपात. ATP म्हणजे ॲडेनोजिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये. झालं. पुढे बघा त्या ठिकाणी. अँड फूट ॲज पोर्शन चॅनल. फूट इज पोर्शन चॅनल. पुढे नंतर ऑक्सिसोम आर इनव्हॅल्युएटेड इन पोर्शन पंपिंग अँड ATP सिंथसाइज. मग त्या ठिकाणी ATP सिंथसाइज होणे म्हणजे ATP तयार होणे. लक्षात आलं काय म्हणतो? ATP म्हणजे ॲडेनोजिन ट्रायफॉस्फेट. हे यापासून आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते. ती ऊर्जा ATPच्या स्वरूपात असते असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे आलेलं प्लास्टिड्स. प्लास्टिड्स कशाला म्हणतात त्या ठिकाणी? हरित द्रव्य. त्यालाच क्लोरोप्लास्ट आपण असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बायफर्गेशन आहे. ते पुढे सांगतो त्या ठिकाणी. चला पुढे बघा. याच्यामध्ये लाईक मायटो. कळालं नाही प्लास्टिड कशाला म्हणतात? हिरवं जे आहे ना, जे वनस्पती जे हिरवेगार दिसतात ना, तो त्याच्यामध्ये तेच असतो हा गुणधर्म, म्हणून हिरवे दिसतात. चला. लाईक द मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिड टू आर डबल मेम्ब्रेन ऑर्गनेल्स कंटेनिंग DNA RNA अँड 70S रायबोझोम्स. म्हणजेच हे ना काय म्हणतंय? हा त्या ठिकाणी सेल ऑर्गेनेल कसा दिसतो त्या ठिकाणी? लाईक मायटोकॉन्ड्रिया सारखाच. लक्षात आलं. मात्र त्याच्यात पिगमेंट असतात. मग त्याच्यामध्ये काय असतं त्या ठिकाणी? DNA RNA 70S रायबोझोम्स असतात असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा. बाय दे आर लार्जर इन साइज अँड कॅन बी ऑब्झर्व अंडर द लाईट मायक्रोस्कोप. आपण लाईट मायक्रोस्कोपमध्ये म्हणजे या प्लास्टिडला क्लोरोप्लास्टला पाहू शकतो. लक्षात आलं. खरं तर बाकी डिटेल सगळं बघायचं म्हणलं तर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला बघावं लागतं. बारीक बारीक त्याच्यातले फंक्शन. मात्र ह्याला लाईट मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा बघता येतं. चला पुढे. प्लास्टिड आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द पिगमेंट प्रेझेंट इन इट. बघा या प्लास्टिडचे प्रकार वेगवेगळे प्रकार आहेत. पिगमेंट हिरव्या कलर दिसतोय आपल्याला, त्या हिरव्यामध्ये सुद्धा फरक असतं. गडद हिरवा, फिक्कट हिरवा, मीडियम हिरवा. बरोबर आहे. आता तुम्ही हिरव्याचे कपड्याचे शेड आणण्यासाठी जातात मुली विशेष करून. हिरव्यामध्ये शेड कितीतरी असतात. बरोबर है. म्हणजे शेड म्हणजे उसके अंदर के और हरापन गाढ़ा कम ज़्यादा ऐसा उसके सब ते लक्षात ठेवा. चला त्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो पुढे बघा. या ठिकाणी प्लास्टिड आर क्लासिफाइड अकॉर्डिंग टू द पिगमेंट्स प्रेजेंट इन इट ॲज ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि नंतर क्लोरोप्लास्ट. हे तीन त्याचे ग्रुप पडलेले आहेत. आता त्याच्यापैकी वन बाय वन एक एक या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी काय आहे? ल्युकोप्लास्ट डू नॉट कंटेन एनी पिगमेंट. या ल्युकोप्लास्टमध्ये कोणत्याच अशा प्रकारचं पिगमेंट राहत नाही. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ आहे. दे आर व्हेरियस शेप. याचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शेप अँड सायझेस. आकार आणि रचना त्याची वेगवेगळ्या प्रकारची असते. दे आर मींट फॉर स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स. फॉर एक्झाम्पल amyloplasts that store the starch, comma oleoplast that store oil and aleuroplast that store the protein. याच्यामध्ये प्रोटीनच्या रूपाने त्या ठिकाणी साठवलेलं असतं असा त्याचा अर्थ. आता ह्या क्लोरोप्लास्टची आकृती आपण या ठिकाणी बघण्यासाठी इथे जर आपण जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय आहेत तर त्याचं स्वरूप कसं कसं आहे बघा. बघा स्ट्रोमा असं म्हटलेलं आहे. आता खरं तर तुम्हाला याची थोडीशी आकृती सोप्या पद्धतीने दाखवतो. यानं खूप फिरवलं याच्यामध्ये. हे मोडू का हे मी वाटलं तर हेच दाखवतो. ह्याच्यातच दाखवतो तुम्हाला.
बोल नका बेटा, बोल नका. बघा हे एक एक ढोबळ मानाने दाखवतोय फक्त आकृती, डिटेल नाही. म्हणजे आता वर अगोदर काय तर हे तुम्हाला कळावं. हे क्लोरोप्लास्टची आकृती आहे. त्याच्यामध्ये अशा द्रवरूप हा सगळा भाग आहे. याला स्ट्रोमा म्हणतात. आणि नंतर हे जे आहे, हे जे तबकडे असल्यासारखे एकावर एक प्लेट असल्यासारखे, याला ग्राना असं म्हणतात. आणि ग्राना, दोन ग्राना जुडलेली जी आहेत तर त्याला लॅमिली असे म्हणतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर बघितलं तर इथे या ठिकाणी इथे असणारे पिगमेंट्स असतात. ते याच्यामध्ये या ग्रानामध्ये. आता ह्याचं सगळं व्यवस्थित सांगतो ते बघा. बघा हे स्ट्रोमा कोणता भाग आलाय, हे भाग आलेले आहे, पूर्ण द्रवरूप असलेला भाग. आणि ग्राना, इथे ग्राना बघा त्या ठिकाणी आहे का, तिथं ग्राना कशाला म्हणतात त्या ठिकाणी अशा प्रकारची आकृती येत आहे का बघा. काही म्हणायचं का तुला, मला विचार का भाई, मला विचार, मी सांगतो काही म्हणायचं का तुला, हा मन विचारत जावं का, विचारलं तर बरं वाटतं. आणखी मला एक कसं आहे, तुम्हाला आणखी डिटेल जास्त सांगता येते तुम्हाला काही अडचण असेल तर. हां आता बघा ह्याच्यामध्ये होतं का तुम्हाला सांगतो. आता जनरल सांगतो, हे जे पिगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, हे पिगमेंट्स कोणते, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल, कॅरोटीन अशा प्रकारचे पिगमेंट असतात. हे क्लोरोफिल पिगमेंट ॲब्सॉर्ब द लाईट एनर्जी. काय करतात त्या ठिकाणी, ग्रानामध्ये लाईट रिॲक्शन होते. ॲब्सॉर्ब द लाईट एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आणि ती केमिकल एनर्जी या स्ट्रोमामध्ये होते. यालाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. कळाला मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी. चला आता ह्याची माहिती सांगतो ते बघा. या ठिकाणी बघा आकृतीमध्ये नाव बघा, स्ट्रोमा दिलेला आहे, DNA दिलेला आहे, आणि नंतर ग्रानाला त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट असं म्हणलेलं आहे. इन्नर मेम्ब्रेन स्पेस, मेम्ब्रेनची आतली. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय म्हणतंय, एक्सटर्नल मेम्ब्रेन, एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं आवरण. इंटरनल मेम्ब्रेन, आतली मेम्ब्रेन. आणि त्याच्यानंतर प्लास्टो ग्लोब्यूल, रायबोझोम, बरोबर आहे. आणि नंतर थॅलाकॉइड्स मेम्ब्रेन. थॅलाकॉइड मेम्ब्रेन म्हणजे हे ग्रानाचे जे काही आहेत छोटे छोटे, एक दोन एकावर एक जे तबकडे असल्यासारखे ते, बरोबर आहे. तर त्याला आपण काय म्हणू, त्या ठिकाणी थॅलाकॉइड्स असं आपण म्हणतो. आता खरं तर ह्याची जर स्ट्रक्चर, जर ह्या ग्रानाचा जर स्ट्रक्चर जर आपल्याला जर डिटेल बघायचं असेल तर या पद्धतीचं असतं. कळालं ते. ह्याच्यामध्ये तर असं क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. हे सूर्यप्रकाशाची ऊर्जा ॲब्सॉर्ब करतात. सूर्यप्रकाशाची ऊर्जा ॲब्सॉर्ब करून त्याला आपण म्हणतो लाईट रिॲक्शन होते. कारण सूर्यप्रकाशाची लाईट आहे, प्रकाश ऊर्जेचं ॲब्सॉर्प्शन केल्यानंतर रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणे म्हणजे या स्ट्रोमामध्ये होतो. हे ग्रानाचा मधला हे तबकडे आहेत, त्याचे थॅलाकॉइड ज्याला आपण म्हणतो ते आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर पिगमेंट्स असतात, ते कलर पिगमेंट ॲब्सॉर्ब द लाईट एनर्जी अँड कन्वर्ट इंटू केमिकल एनर्जी. नंतर ते, आणि त्यालाच आपण म्हणतो लाईट रिॲक्शन आणि स्ट्रोमामध्ये होणारी डार्क रिॲक्शन. चला पुढे.
हे आकृती आपण या ठिकाणी बघितली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, हां इकडे आता बाजूला मला तुम्ही एक पुस्तक देणार का? दोघांमध्ये कोणाकडे आहे? दोघं आहे, तुझे आहे का? मग सहाने तर मध्ये ठेवलं पुस्तक देणार आणि हे कवरात भागू लागले ते. हां बरं आहे. आता बघा या ठिकाणी हे मध्ये एक चौकोनी बोट दिले निळ्यामध्ये, त्याच्या वाचण्यापेक्षा हे क्लोरोप्लास्टची माहिती अगोदर वाचतो. त्याचा खालचा पॅरेग्राफ बघा. क्लोरोप्लास्ट कंटेन द पिगमेंट लाईक कॅरोटीन, झॅन्थोफिल एक्सेट्रा. आता सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये पिगमेंट असतात, पण त्या ठिकाणी क्लोरोप्लास्टमध्ये कोणते? कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. दे इम्पार्ट रेड, येलो और ऑरेंज कलर टू फ्लावर अँड फ्रूट. याच्यामुळे झाडं जर हिरवं जरी असलं तर त्या झाडामध्ये त्याचं फूल आणि फळाला पिवळा, नारंगी हे फळामध्ये किंवा फुलामध्ये रंग आपल्याला दिसतात. लक्षात आलं? कळालं? कारण हिरवं झाड आहे तर त्याच्यावर कलर कसे काय आले, फळं कसं काय पिवळे असे, बरं त्याला ते त्याचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, पुढे बघा या ठिकाणी आणखीन काय म्हणतो या ठिकाणी पुढे. नाव यू मस्ट हॅव अंडरस्टूड व्हाय पोटॅटो लुक्स व्हाईट इन कलर. काय म्हणतो त्यांना बघा, लक्षात घ्या. नाव यू मस्ट हॅव अंडरस्टूड, तुम्ही ओळखून घेतलं असेल म्हणतात त्या ठिकाणी. काय? व्हाय पोटॅटो लुक्स व्हाईट इन कलर. आतल्या बाजूने बटाटा पांढरा का आहे, लक्षात आलं? त्याच्यानंतर शो फ्लावर्स पेटल्स आर रेड. मग हे जे फ्लावरचं जे काही नाव दिले त्यांनी शो फ्लावरचं, त्याचे पाकळ्या लाल का आहेत, लक्षात आलं? त्याच्यानंतर बोथ ल्युकोप्लास्ट अँड अमायलोप्लास्ट डू नॉट कंटेन फोटोसिंथेटिक ॲपरेटस. बघा याच्यामध्ये ल्युकोप्लास्टमध्ये आणि नंतर अमायलोप्लास्टमध्ये काय राहत नाही म्हणते, फोटोसिंथेटिक ॲपरेट नाही. वी फाइंड इन क्लोरोप्लास्ट, फक्त ते क्लोरोप्लास्टमध्ये असतं. लेट अस नाव स्टडी द क्लोरोप्लास्ट इन डिटेल. आता क्लोरोप्लास्टचा आपण काय करू या ठिकाणी, डिटेल अभ्यास करू आपण असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि वरचा जो त्रिकोणी एक निळ्या याच्यामध्ये दिलेला आहे, समथिंग इंटरेस्टिंग, काही याच्यामध्ये इंटरेस्टिंगचा भाग आहे, म्हणजे खूप उत्सुकतापूर्वक पाहण्याचं. बोथ द मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर डबल वॉल्ड ऑर्गनेल्स. बघा दोन्हीमध्ये क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये वरची लेअर डबल मेम्ब्रेनने बनलेली असते. दे हॅव DNA अँड रायबोझोम्स अँड कॅन डुप्लिकेट विदिन द सेल ऑन देअर ओन. म्हणून या ठिकाणी काय म्हणतंय, दे हॅव DNA अँड रायबोझोम. त्याच्यामध्ये DNA रायबोझोम असतात. दॅट कॅन डुप्लिकेट विदिन द सेल ऑन देअर ओन. फुल स्टॉप. इट इज कन्सिडर्ड दॅट primitive eukaryotic cell engulf an anaerobic non photosynthetic prokaryotic cell. आता ही अभिक्रिया दिलेली आहे त्या ठिकाणी. दिस गेस्ट सेल डेव्हलप्ड सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ द होस्ट सेल. होस्ट सेल बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन होतो. इन कोर्स ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीच्या वेळेस बोथ द मर्ज, दोन्ही त्याच्यामध्ये समावेश असतात. ॲज ए सिंगल सेल विथ ए मायटोकॉन्ड्रियन बरोबर. वन ऑफ दीज सेल्स माइट हॅव engulfed the photosynthetic prokaryotic and evolved into photosynthetic cells. Full stop. This is called एंडोसिम्बायंट थिअरी. याला एंडोसिम्बायंट थिअरी असे म्हणतात, बरोबर आहे. फुल स्टॉप. किंवा त्याच्यामध्ये दॅट इज को एक्झिस्टन्स ऑफ सेल विदिन द सेल. पेशीमध्ये
काही असणारे भाग जे आहेत ते दिसतात असताना सांगितलेलं आहे. आता खालचा पॅराग्राफ बघा. द प्लांट सेल ऑफ अल्गी अँड फ्यू प्रोटिस्ट लाईक युगलिना कंटेन द क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये सुद्धा क्लोरोप्लास्ट असतो, हरित द्रव्य असं त्याला म्हणायचं त्या ठिकाणी. वी हॅव ऑब्झर्व रिबिन शेप्ड क्लोरोप्लास्ट इन द स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये क्लोरोप्लास्ट कसा असतो? रिबिन. तुम्ही पहिली सातवीपर्यंत ऐकलेलं तिथं त्या ठिकाणी. ओके. इट डिफर इन साईजमध्ये आकार वेगळा असतो. द नंबर ऑफ शेप्स इन व्हेरियस सेल इन विच इट इज फाउंड इन प्लांट. इट इज फाउंड इन ग्रीन रिजन. हे पानामध्ये हिरव्या भागामध्ये असतं असा त्याचा अर्थ आहे. ग्रीन रिजन मेनली इन मिझोफिल ऑफ लीफ. पानामध्ये मिझोफिल नावाची एक पेशी असतात त्याच्यामध्ये ते असतं असं त्यानं सांगितलेलं आहे. द क्लोरोप्लास्ट इज लेन्स शेप्ड. क्लोरोप्लास्ट कसा असतो? लेन्स असल्यासारखा. बट इट कॅन ऑल्सो बी ओहल. मात्र ते सुद्धा ओहल अंडाकृती असतं. स्पेरिकल, डिस्क्वाइड or ribbon like, full stop. A cell may contain single large chloroplast as a chlamydomonas, or there are 20 to 40 chloroplasts per cell seen in megasporophyll except cell. मेगास्पोरोफिल हे पानामध्ये असणाऱ्या पेशींची नावं आहेत असा होता. क्लोरोप्लास्ट कंटेन द ग्रीन पिगमेंट. हरितद्रव्यामध्ये हिरवापण असतो. क्लोरोप्लास्ट अलॉंग विथ अदर एन्झाईम्स. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट बरोबर दुसरे सुद्धा प्रतिजीविके असतात. दॅट हेल्प इन प्रोडक्शन ऑफ शुगर अँड फोटोसिंथेसिस. बघा, फोटोसिंथेसिस प्रकाशसंश्लेषणच्या वेळेस त्याच्यामध्ये अन्न तयार करण्यासाठी उपयोग होतो असा त्याचा. शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट. इनर मेम्ब्रेन ऑफ डबल वॉल्ड क्लोरोप्लास्ट इज comparatively less permeable, full stop. Inside the cavity of inner membrane there is a chamber sets of membranous sac called as thylakoids. Thylakoids तुम्ही आकृती काढून दिलेली आहे खाली, ती thylakoids आहेत. मग त्याचं thylakoid are arranged in form of stalk called as grana. म्हणजे सिंग्युलर ग्राना त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. द ग्राना आर कनेक्टेड टू इच अदर बाय ए मीन्स ऑफ मेम्ब्रेनस इन्क्लूड्स कॉल्ड एज स्ट्रोमा. याला स्ट्रोमा असे म्हणतात. आणि दोघांच्या मध्ये असणारी स्ट्रोमा लॅमिल्ली. स्ट्रोमा लॅमिल्ली बघा, हा स्ट्रोमा लॅमिल्ली, कारण हे स्ट्रोमामध्ये असतं हे सगळा. आणि लॅमिल्ली म्हणजे दोघांना ग्रानाला जोडणारा कनेक्टर असा त्याचा अर्थ झाला. हां, स्पेस आउटसाइड द थॅलाकॉइड्स इज फिल्ड विथ स्ट्रोमा. बघा, थॅलाकॉइड म्हणजे ग्रानाचा थॅलाकॉइड, त्याच्या बाहेरचं स्पेस काय असेल तर स्ट्रोमानं भरलेलं असतं. द स्ट्रोमा अँड space inside the thylakoid contain various enzymes essential for photosynthesis. त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात प्रतिजीविके जेणेकरून प्रकाशसंश्लेषण होण्यासाठी मदत करतात. लाईक द अदर प्रोटिस्ट स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट ऑल्सो कंटेन DNA अँड रायबोझोम. त्याच्यामध्ये DNA आणि रायबोझोम्स वगैरे असतात असा त्याचा अर्थ आहे. वाटलं तर आता या ठिकाणी